नमस्कार। तर आज आहे नागपंचमी। तर नागपंचमीला आमच्याकडे कशा प्रकारे पूजा केली जाते ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आणि हो, सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। तर सर्वात आधी मी इथं कणिक भिजवून घेत आहे आणि थोडी घट्टसर अशी आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे, ज्या प्रकारे आपण पुऱ्यांसाठी बनवतो त्या प्रकारे। तर आपली कणिक भिजवून झालेली आहे। आता आपल्याला ही कणिक 5 मिनिटांसाठी रेस्टला ठेवायची आहे। 5 मिनिट झालेले आहे। आता आपण ही कणिक एकदा छान मळून घेऊ। आता इथं मी कणिकचे छोटे छोटे गोळे तळून घेत आहे, कारण आमच्याकडे नागपंचमीसाठी 5 दिवे, 5 वेणी, फणी, नारळ आणि लिंबू या प्रकारे करतात। त्यासाठी आता इथं मी याचे छोटे छोटे गोळे तोडून घेत आहे, जेणेकरून हे बनवायला इझी होईल। तुम्ही तुमच्याकडे नागपंचमीला काय बनवतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर इथे मी छोटे छोटे गोळे तोडून घेतलेले आहे। आता आपण दिवे बनवायला सुरुवात करू। तर या प्रकारे आमच्याकडे दिवे बनवतात। तर या प्रकारे आपल्याला 5 दिवे बनवून घ्यायचे आहे। त्यानंतर इथं मी लिंबू बनवत आहे। लिंबू म्हणजे काही नाही, फक्त गोल कणकेचे गोळे करावे लागतात। त्यानंतर आपण वेणी बनवून घेऊ। त्यासाठी कणकेला या प्रकारे बारीक लांब करून घ्यायचा आहे आणि ज्या प्रकारे आपण वेणी घालतो त्या प्रकारे अशा आपल्याला 5 वेण्या बनवून घ्यायच्या आहे। तर आता आपण फणी बनवून घेऊ। फणी ही वेगळ्या प्रकारे बनवतात। फणी म्हणजे कंगवा, तर मी इथं थोडी नवीन स्टाईलने बनवते आहे। तर या प्रकारे लाटून घ्यायचं आहे आणि फोर्कच्या साहाय्याने मी या प्रकारे कोंब सारखं याला बनवून घेत आहे आणि ते चिटकू नये म्हणून फोर्कला थोडीशी कणिक लावून घेते आहे। तर अशा प्रकारे आपल्याला 5 फणी बनवून घ्यायचे आहे। त्यानंतर नारळ। तर नारळ ज्या प्रकारे आपला मोदक असतो त्या प्रकारे बनवायचा आहे, पण यामध्ये आपल्याला काहीही भरायचं नाही। तर अशा प्रकारे मी सर्व 5 दिवे, फणी, नारळ, लिंबू आणि वेणी बनवून घेतलेले आहे। आता आपण हे तळून घेऊ। तर आपलं तेल गरम झालेलं आहे। आता एक एक करून आपण सर्व तळून घेऊ आणि हे छान व्यवस्थित तळून घ्यायचं, कारण हे खायला पण चालते। तर पूजा झाल्यानंतर हे तुम्ही खाऊ पण शकता। तर या प्रकारे हे सर्व तळून झालेलं आहे आणि ज्या ताटामध्ये पूजा करायची आहे त्यामध्ये मी हे व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे। तर इथं मी अगरबत्ती आणि दिवा लावून घेतला। आणि हे जे 5 दिवे आहे यामध्ये आपल्याला वाता ठेवून हे दिवे लावून घ्यायचे आहे। तर आज नागपंचमी, तर नागांची पूजा करतात। तर इथं कागदावरती या प्रकारे आमच्याकडे तेलानी नाग काढतात, 5 नाग काढतात
ॲक्च्युली गावाकडे या प्रकारचे प्रिंटेड पण मिळतात, पण इथं बँगलोरमध्ये मिळत नाही, त्यामुळे या प्रकारे आम्ही तेलानी काढतो। तर इथं मी नागाची पूजा करून घेतली, हळद कुंकू अक्षदा वाहून घेतल्या। त्यानंतर फुलं वाहिली। नंतर जे आपण 5 कणकेचे दिवे केलेले आहे ते लावून घेतले आणि त्याला पाणी फिरवून घेतलं। तर अशा प्रकारे आमच्याकडे नागपंचमीला पूजा करतात। आणि पूजा झाल्यानंतर आम्ही गुणमईला स्कूलमध्ये घ्यायला गेलो, तर त्याच्या स्कूलमध्ये आज रेन डे आणि ब्लू डे होता। तर तिथं फोटो ऑलरेडी काढणं सुरूच होते, तर त्यांनी आमचा पण फोटो काढला। आजच्या दिवसाची एक मस्त आठवण म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केली। तुमच्याकडे कशा प्रकारे पूजा केली जाते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा।